माझ्या तमाम माता भगिनींचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत। सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अशी माहिती आपल्याकडे आलेली आहे। तुमच्याकरिता आनंदाची बातमी आहे। आज 30 नोव्हेंबर आजपासून सर्व महिलांच्या खात्यात 2100 रुपये येण्यास सुरुवात। 45 लाख महिलाच पात्र नवीन यादी आलेली आहे। यात तुमचं नाव आहे की नाही कसं चेक करायचं आहे, नवीन काही नियम देखील आलेले आहेत। सर्व लाडक्या बहिणीच्या फॉर्मची फेर तपासणी जी आहे ती आज सुरू झालेली आहे। अतिशय धडाकेबाज असा निर्णय जो आहे तो इथे घेतलेला आहे। आजच पैसे देऊन टाका। त्याचबरोबरीने आता आपण इथे काही कमेंट देखील पाहणार आहोत। नवीन फॉर्म जे आहे ते कसे भरायचे, कुठे भरायचे, त्याचबरोबरीने कोणत्या महिला आता पात्र असणार आहेत आणि कोणत्या अपात्र ते देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका। तर आपण येथे पाहू शकतो पौर्णिमा ताईंनी आपल्याला एक कमेंट केली आहे, अभिनंदन महायुती सरकार। हे पहा त्या काय म्हणतायत, सर आपणास कळकळीची नम्र विनंती आहे की आपण लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरणे पुन्हा सुरू करावे, कारण माझे काही डॉक्युमेंट्स इश्यूजमुळे माझे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरणे बाकी आहे आणि अशा कितीतरी बहिणींचे काही कारणाने लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरणे बाकी आहेत। म्हणून सर आपणास नम्र विनंती आहे की आपण लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरणे पुन्हा सुरू करावे, ही विनंती। धन्यवाद। तर पौर्णिमा ताई येथे मी तुम्हाला सांगू इच्छितो की अशा अनेक महिला अजून आहेत की ज्यांच्या फॉर्मचे इश्यूज झाले होते आणि त्यांना फॉर्म भरता आला नाही। तर 15 ऑक्टोबर शेवटची तारीख दिलेली होती। त्यात महिलांचा डीबीटी लिंक KYC हे राहिल्यामुळे अनेक महिलांचे फॉर्म भरणे बाकी आहे। तुमचा प्रश्न अतिशय चांगला होता, तर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्येच मी देणार आहे। तर अजूनही कोणाचे काही कमेंट्स असतील तर मला कमेंट करून पाठवा। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये एखाद दुसरी कमेंट जी योग्य असेल ती मी तुम्हाला नक्कीच वाचून दाखवेन व त्याचबरोबर त्या कमेंटचं सोल्युशन देखील त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल। तर येथे पाहू शकता लाडक्या बहिणींच्या अर्जाची पुन्हा पडताळणी कराच। आता ही अर्जाची तपासणी करण्यामागचं कारण नेमकं काय आहे, कोणत्या महिला पात्र असतील आणि कोणत्या अपात्र हे देखील आपण आता पुढे पाहणार आहोत। येथे पाहू शकता सरकारची तिजोरीची अवस्था तोळा मासा असताना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाराजी नको म्हणून कोणतीही खातरजमा न करता अर्ज करणाऱ्या प्रत्येक महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला खरा, मात्र आता तरी त्यांच्या पात्रतेची पडताळणी झालीच पाहिजे। म्हणजे येथे त्यांचं म्हणणं असं आहे की सुरुवातीला जेव्हा अर्ज भरले होते तेव्हा आम्ही पडताळणी काही व्यवस्थित केली नाही, त्यामुळे अनेक महिला अशा आहेत ज्या पात्र नाही आहेत तरी देखील या योजनेचा लाभ जो आहे त्या महिला आता घेत आहेत। पुढे पहा ते काय म्हणतायत, अलीकडच्या काळात जनतेच्या पैशाच्या जीवावर कल्याणकारी योजना राबविण्याकडे बहुतेक राज्य सरकारचा कल दिसतो। दुरापास्त वाटणारी विजयश्री महायुतीच्या गळ्यात पडलेली असल्याने लाडकी बहीण योजनेला हात लावण्याचे धाडस सरकार करणार नाही। म्हणजे तेव्हा सांगण्यात आलं होतं सरकार जर निवडून आलं तर तुम्हाला पैसे वाढवून मिळतील आणि योजना जी आहे ती पूर्ववत चालू राहील, त्यामुळे ही योजना जी आहे ती बंद करणं किंवा पैसे वाढवून न देणं असं काही सरकार आता करणार नाही। म्हणजेच तुम्हाला 2100 रुपये हे वाढवून मिळणार हे मात्र नक्की। आता पुढे पहा ते काय म्हणतायत, परंतु राज्याला आर्थिक डबघाई लोटणाऱ्या या योजनेच्या लाभार्थ्यांची पूर्ण पडताळणी अत्यंत आवश्यक आहे, हे देखील नाकारता येणार नाही। म्हणजेच पहा इथे काय आहे की या योजनेसाठी भरघोस पैसा टाकावा लागतोय आणि अशा अनेक महिला ज्या पात्र नसून देखील योजनेचा लाभ जो आहे तो घेत आहेत। परिणामी अनेक श्रीमंत बहिणीही या योजनेच्या लाभार्थी ठरल्या। आजवर या योजनेअंतर्गत वितरित करण्यात आलेली रक्कम या श्रीमंत बहिणींच्याही खात्यामध्ये जमा झाली आहे। पडताळणी न झाल्यास ती यापुढे जमा होत राहील। म्हणजे ज्या महिला योजनेच्या पात्र नाही आहेत त्या बहिणी देखील योजनेचा लाभ जो आहे तो घेत आहेत। म्हणूनच सरकार आता सर्व फॉर्म आता परत तपासत आहे। आता राहिला प्रश्न असा की आता जो येणारा हप्ता आहे तो 1500चा असणार की 2100। तर येथे पाहू शकता निवडणूक प्रचारादरम्यान महायुतीने लाडक्या बहिणींना देण्यात येणारा निधी 1500 रुपयावरून वाढवून 2100 रुपये करण्याची घोषणा केली। विरोधी पक्ष तर 3000 रुपये देणार होते, त्यामुळे त्यांचे हात दगडाखाली असल्याने
आता या योजनेमुळे राज्यावर येणाऱ्या आर्थिक अरिष्टाबाबत बोलण्याचा नैतिक अधिकार उरलेला नाही। तर याचा अर्थ असा की विरोधी पक्षाने सांगितलं होतं आम्ही निवडून आलो तर 3000 रुपये तुमचा हप्ता करू, परंतु एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने सांगितलं होतं 1500 रुपयाचे आम्ही 2100 करू आणि सर्व लाडक्या बहिणींनी महायुतीला भरघोस मताने विजय केलं आणि त्यामुळेच आता त्यांना 2100 रुपये देणं हे भाग आहे। त्यामुळे आनंदाची गोष्ट अशी की आताचा तुमचा हप्ता जो येणार आहे तो 2100 रुपयाचा असणार हे मात्र नक्की। त्यामुळे आता युद्ध पातळीवर तुमच्या सर्वांच्या अर्जाची तपासणी जी आहे ती चालू आहे। आतापर्यंत 45 लाख महिला पात्र दाखविण्यात आल्या आहेत। तर सर्व तपासणी झाल्यानंतर अधिकृत आकडा आपल्या समोर येईल। आता ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव्ह आहेत त्यांचं बँकेशी आधार लिंक देखील आहे, परंतु त्यांना योजनेचा एकही हप्ता आला नाही। अशा सर्व महिलांना अर्ज पडताळणीची कामं पूर्ण झाल्यानंतर त्यांचे अर्ज जर योग्य असतील तर त्यांना या महिन्यामध्ये किंवा म्हणजे डिसेंबरच्या सुरुवातीला 7500 प्लस 2100 म्हणजे त्यांच्या अकाउंटला 9600 रुपये हे नक्कीच येऊन जातील। त्यामुळे त्यांनी काळजी करण्याचं काही कारण नाही। आता ज्या ज्या महिलांचे फॉर्म अपात्र ठरले जाणार किंवा त्यांच्या फॉर्म मध्ये काही त्रुटी असेल तर त्यांनी काय करायचं हे देखील आपण आता इथे पाहूया। आता येथे पहा त्यांनी काय म्हटलं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाखो महिलांना या योजनेचा 6वा हप्ता मिळणार नाही। या संदर्भात माहिती मिळाली असता अनेक महिलांनी या योजनेच्या नियमांचे उल्लंघन करून ऑनलाईन अर्ज सादर केले आणि त्यांचा अर्ज मंजूर पण करण्यात आला, परंतु अनेक महिलांच्या अर्जाची पुन्हा पडताळणी केली जात आहे आणि त्यामध्ये लाखो महिला निराधार योजनेच्या लाभार्थी दिसून येत आहे। तर लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीला सांगितलं होतं की तुम्ही अन्य कुठल्याही योजनेचा लाभ घेत असाल तर मात्र तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही, परंतु अनेक महिलांनी अन्य योजनेचा लाभ घेत असताना देखील फॉर्म भरले होते आणि त्यांचे त्यावेळेस फॉर्म मंजूर देखील झाले होते, परंतु यापुढे अशा महिलांना योजनेचा लाभ घेता येणार नाही। आता या अपात्र महिला कोणत्या आहेत ते तुम्हाला कसं पाहता येणार, तर येथे पहा। त्यामुळे अशा सर्व महिलांना या योजनेचा 6वा हप्ता मिळणार नाही। या संदर्भात सरकारने लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर माहिती दिलेली आहे। तर आता तुम्ही वेबसाईटवर जाऊन याबद्दलची माहिती घेऊ शकता की तुम्ही लाभार्थी आता आहात की नाही ते। आता पुढे पाहूया। आता सुरुवातीला आपण जी कमेंट वाचली होती पौर्णिमा ताईंची, त्यांच्याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आता इथे मिळेल। तर येथे पहा, आता आचारसंहिता संपल्यानंतर उर्वरित अर्जाची छाननी प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे, म्हणजे सुरू झाली आहे। त्यानंतर लाभार्थी महिलांची अंतिम यादी बनविण्यात येणार आहे। ज्यांच्या अर्जामध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत त्या त्रुटी दूर करून अर्जदारांनी पुन्हा अर्ज भरावे असे सांगण्यात आले आहे। जर अर्जामध्ये काही त्रुटी असतील आणि अर्ज पुन्हा भरला नाही तर त्यामुळे खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता कमी आहे। याचाच अर्थ जर तुमचा अर्ज भरताना काही त्रुट्या असतील, तुमचं आधार कार्ड लिंक नसेल किंवा अजून काही असेल किंवा तुमचं बँक अकाउंट ज्या बँकेची डिटेल तुम्ही दिले ती बँक कुठल्या दुसऱ्या बँकेमध्ये कन्वर्ट झाली असेल तर तुम्हाला पुन्हा अर्ज करता येणार आहे। आता ज्या महिलांना 15 ऑक्टोबर जी लास्ट तारीख दिली होती तोवर त्यांना अर्ज करता आला नाही, त्यांना देखील आता नवीन अर्ज करता येणार आहे। तर आता हा अर्ज जो आहे तो अंगणवाडी सेविकांकडे किंवा नारी शक्ती दूत ॲपवरून तुम्हाला करता येणार आहे, परंतु हे अर्ज कोणत्या तारखेस तुम्हाला करता येतील त्याबद्दलची अधिकृत अशी माहिती अजूनपर्यंत आपल्याकडे आलेली नाही। जशी याबद्दलची अपडेट माझ्यापर्यंत येईल मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवेन। अजूनही तुम्हाला काही इश्यू असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता। तर आता इथेच थांबतो, पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। तोवर तुमची काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र, टेक केअर अँड बाय बाय।